मला नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अश्विनचं मन वळवण्यासाठी घरातले सर्वजण प्रयत्न करत असतात आणि अश्विनच्या लहानपणीच्या गोष्टी त्याला सांगत असतात. प्रताप म्हणत असतो की अश्विन लहानपणी एवढा हट्टी होता, त्याला नवीन कपडे आणले की तो नवीन कपडे घालूनच झोपायचा. कल्पना म्हणते की हो ना, आणि मग रात्रीच्या वेळी तो झोपला की मी त्याचे कपडे काढून ठेवायचे. अस्मिता म्हणत असते की हो ना, आणि सकाळी जेव्हा तो उठायचा तेव्हा मोठ्याने भोकाड पसरायचा. त्यानंतर अश्विनचा दुसरा व्हिडिओ हा प्रोजेक्टरवर प्ले होत असतो. तेव्हा सायली विचारते की अश्विन भाऊजी, तुम्ही आईंचा पदर असा सारखा का धरून असायचे? अर्जुन म्हणत असतो की काहीतरी हट्ट करत असेल तेव्हा तो. कल्पना म्हणते की नाही हा, माझा अश्विन अजिबात हट्टी नव्हता आणि मला अजिबात त्रास सुद्धा द्यायचा नाही. अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, तो नसेल तुला त्रास देत, कारण हट्टाचं डिपार्टमेंट तर अस्मिताईकडे होतं ना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 60 लाईक्स. त्यामुळे हे सुद्धा टार्गेट तुम्ही आम्हाला लवकरच पूर्ण करून द्याल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन, अश्विन, मी तुम्हाला खूप मारेल हा, तुम्ही प्रत्येक वेळी मला काही ना काहीतरी बोलत असता. कल्पना सांगते की तो माझा पदर यासाठी धरायचा की त्याला बाप्पा समोरची गोड गोड साखर हवी असायची. त्यानंतर दुसरा व्हिडिओ प्रोजेक्टरवर प्ले होतो, ज्यामध्ये अश्विन हा कल्पनाची स्वयंपाकामध्ये मदत करत असतो आणि स्वयंपाकात मदत नाही तर लुडबुड करत असतो. तेव्हा कल्पना म्हणत असते, तर याला मला चपातीचे उंडे बनवून द्यायचे असायचे, मी भाजी बनवायला लागले तर याला मला भाजी हलवून द्यायची असायची. प्रत्येक कामामध्ये याची लुडबुड असायची. अर्जुन म्हणत असतो की डॅड, तुम्हाला आठवतंय का अश्विन जेव्हा लहान होता एकदा त्याच्या हातावर गरम पाणी सांडलं होतं तेव्हा किती रडत होता हा? तुम्ही त्याला मलम लावून दिला होता, हात बराही झाला होता, तरी सुद्धा हा रडत होता. चैतन्य म्हणतो की बापरे, खरंच? मी तर अश्विनला आजपर्यंत कधी रडताना बघितलं नाहीये. सर्वजण अल्बम बघत असतात, प्रोजेक्टरवर व्हिडिओ देखील प्ले होत असतात, परंतु अश्विनचा मूड काही ठीक होत नसतो. त्यानंतर पुन्हा एकदा सर्वजण प्रयत्न करतात, अश्विनला पुन्हा त्याच्या लहानपणीच्या गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून त्याला त्याचं लहानपण आठवेल, आताची गोष्ट विसरून जाईल. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ हा प्रोजेक्टरवर प्ले होतो, ज्यामध्ये अश्विन हा पुढे पळत असतो आणि कल्पना त्याच्या मागे दूध घेऊन पळत असते. ती म्हणत असते की तू दूध पी म्हणजे तू स्ट्रॉंग होशील, परंतु अश्विन काय ऐकत नसतो, तो पुढे पुढे पळत असतो. कल्पनाही त्याच्या मागे मागे पळत असते आणि सर्वजण तो व्हिडिओ बघून खूप हसत असतात. तो व्हिडिओ बघून आता अश्विनला सुद्धा हसायला आलेलं असतं. अश्विनच्या चेहऱ्यावरचं हसू बघून सर्वांना खूपच आनंद होतो. तर कल्पना म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे, अश्विन जेव्हा शाळेतून घरी आहे तेव्हा त्याची मला प्रत्येक गोष्ट ऐकायला लागायची. आधी मला सांगायचा की मम्मा, निशिकांतने डब्याला दोडक्याची भाजी आणली होती. मम्मा तुला माहिती आहे, मम्मा तुला माहिती आहे, आज बाईंनी अक्षयला मारलं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला सांगणारा मुलगा आज आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट त्याने माझ्यापासून लपून ठेवली. मुलं जशी जशी मोठी होत असतात तशी ते त्यांच्या जगामध्ये उडून जातात, परंतु आई बाबांचं जीवन हे त्यांच्याच पाशी घुटमळत असतं. शेवटी तुम्ही कितीही मोठे झालं, तुम्हाला काही दुखलं खुपलं तर आईच्याच डोळ्यात पाणी येते, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला इतकं अंतर का रे देता? शेवटी मुलंच तर आमचं आयुष्य असतं ना. प्रताप म्हणतो की अरे, तुला असं कसं वाटलं की आम्ही तुझ्या सोबत नाही आहोत? काहीही झालं तरी आम्ही शेवटी तुझ्याच सोबत आहोत. अस्मिता म्हणते की आणि तुला जर काही झालं असतं तर मला टोमणे कोणी मारले असते रे? या अर्जुनला तर काही अजून जमत नाही एवढं. अर्जुन म्हणतो की मी माझ्या भावाशिवाय काहीच करू शकत नाही, आणि अश्विन, आपण तिघं सोबत होतो आणि तिघं सोबत कायम असणार. आणि मग अस्मिता आणि अर्जुन दोघंही आता अश्विनच्या खांद्यावर डोकं ठेवतात. सायली म्हणत असते की बघा ना अश्विन भाऊजी, शेवटी आई वडिलांचं एवढं प्रेम मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसेल, आणि हे मला सोडून दुसरं कोणाला चांगलंच माहीत नसेल, पण तुमच्या नशिबात मात्र ते भरभरून आहे. जगातली एक कुठली तरी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, त्यामुळे तुम्ही तुमच्या आई बाबांना कसं काय अंतर देऊ शकता? तुम्ही करिअर सुद्धा असं चूज केलंय, तुम्ही तुमच्या करिअर मधून भरपूर लोकांना जीवनदान देणार आहेत. मग तुमचा जीव फक्त तुमच्या कुटुंबियांसाठी नाही तर इतर सर्वांसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. अश्विन भाऊजी, आई आणि हे नेहमी तुमचं खूप कौतुक करतात, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पेशंटचा जीव वाचवतात तेव्हा त्यांच्या घरचे तुम्हाला काय म्हणतात आणि तुमचे कसे आभार मानतात? चैतन्य म्हणतो की आम्ही तर फक्त पैसे कमवतो, परंतु खरा जीव तर तू लावलायस आणि खरं पुण्य तर तू कमावतोयस. कल्पना म्हणते की फक्त घरातल्या माणसांचं नाही तरी परक्या माणसांचं सुद्धा तुझ्यावर इतकं प्रेम आहे, मग तुला असं सर्वांना सोडून निघून जाण्याचा हक्क कोणी दिला होता? अश्विनला आता त्याची चूक समजलेली असते आणि अश्विन रडायला लागतो आणि पहिल्यांदा कल्पनाला मिठी मारतो, त्यानंतर पूर्णाजीला सुद्धा मिठी मारतो आणि सर्वांसमोर तो माफी मागतो. मी पुन्हा असं कधीही वागणार नाही. खरं तर थँक्यू सो मच, आणि मला तुमच्या सगळ्यांची व्हॅल्यू आता समजलीये. अश्विन आता पूर्णाजी जवळ जातो आणि पूर्णाजीच्या गळ्यात पडून तो रडत असतो. नंतर अस्मिता देखील येते आणि घरातले सर्वजण आता एकत्र येतात आणि खूपच हॅप्पी असतात.
घरातल्या सर्वांचे आनंदाश्रू बघून सायलीला मात्र खूप छान वाटत असतं. अर्जुन मात्र डोळ्यांनी इशारा करून सायलीला मनातच थँक्यू म्हणत असतो. अश्विन म्हणत असतो की कदाचित तुम्ही मला समजवत राहिला असता तर मला कदाचित कळलं नसतं, परंतु तुम्ही मला फोटोज आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला तुमची व्हॅल्यू समजली आणि मी परत रिमाइंड करू शकलो. पण ही आयडिया कोणाची होती? अर्जुन म्हणतो की आयडिया कोणाची असणार आहे? ऑफकोर्स माझ्या बायकोची होती. अर्जुन आता सायली जवळ जातो आणि सायलीला म्हणतो की बायको यू आर सो ग्रेट, आणि फ्लो मध्ये तो सायलीला जवळ घेतो. सायलीला तो मिठीत घेतो. सायली सुद्धा तोंड वाकडं करत असते, परंतु अर्जुनला समजलेलंच नसतं की त्याने सर्वांसमोर सायलीला मिठीत घेतले. सर्वजण आता अर्जुन सायलीकडे बघत असतात, परंतु त्यांना कोणीही काही म्हणत नसतात, कारण घरातले सर्वजण खूपच खुश असतात आणि ते सायलीमुळेच खुश असतात. तर सकाळी सकाळी अर्जुनने आता मुद्दामच रूम मध्ये पसारा घातलेला असतो आणि प्रत्येक गोष्टीच्या खाली त्याने थँक्यूचं कार्ड लिहिलेलं असतं आणि प्रत्येक गोष्टीच्या खाली त्याने थँक्यूचं कार्ड ठेवलेलं असतं. सायली जेव्हा आतमध्ये येते अर्जुन लगेचच बाथरूम मध्ये लपून बसतो. सायली म्हणते की मी आताच तर आवरून गेले होते ना एवढा पसारा, आता एवढा पसारा कसा काय झाला? आणि जास्त डोकं न लावता ती तो पसारा आवरायला लागते. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा बेडवरती पडलेले शर्ट ती घेते, त्याच्या खाली थँक्यूचं कार्ड तिला भेटतं आणि ती म्हणते की थँक्यू, आणि ते थँक्यूचं कार्ड बघून तिला आनंद होतो. नंतर दुसरा शर्ट जेव्हा उचलते तेव्हा त्यावर 2दा थँक्यू लिहिलेलं असतं, ते बघूनही तिला आनंद होतो. नंतर खाली उशा फेकलेल्या असतात आणि त्या उशा ती उचलायला जाते, त्यामध्ये सुद्धा 3 वेळा थँक्यू लिहिलेलं असतं. त्यानंतर जेव्हा टेबलवरच्या गोष्टी ती उचलायला जाते त्यावर सुद्धा खूप थँक्यू लिहिलेलं असतं. अर्जुन मात्र हे सर्व बाथरूम मधून बघत असतो. त्यानंतर एका टेबलवर गुलाबाचं फूल ठेवलेलं असतं आणि त्यावर सुद्धा खूप थँक्यू लिहिलेलं असतं. आणि त्याच वेळी सायली अर्जुनला बाथरूम मध्ये लपलेलं बघते आणि मग सायली बाथरूमच्या बाजूला लपून बसते. अर्जुन जेव्हा पुन्हा दरवाजा उघडतो त्याला असं वाटतं की सायली नाहीये. त्याला असं वाटतं की मिसेस सायली गेल्या पण, आणि मग तो बाहेर येतो तर सायली आता अर्जुन समोर येऊन उभे राहते. डोळे वर करून ती विचारते की काय चाललंय? अर्जुन घाबरत म्हणतो की कुठे काय? सायली म्हणते की हे सर्व कशासाठी चाललंय? अर्जुन म्हणतो की अहो काही नाही, मला फक्त थँक्स म्हणायचं होतं. सायली म्हणते की कशासाठी? अर्जुन म्हणतो की ते असं झालं ना की यावेळी ना मी गडबड घोटाळा केलाय, त्यामुळे असं झालं. तुम्ही अश्विनला एवढं समजावलं वगैरे आणि ते खरंच खूप महत्वाचं होतं, म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणतोय. अर्जुन सायलीला घाबरलेला असतो आणि अर्जुनचा चेहरा बघून सायलीला खूप हसायला येतं आणि ती मोठमोठ्याने हसू लागते. सायलीला एवढं हसताना बघून अर्जुन सुद्धा आता हसायला लागतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते की प्रिया आता काय म्हणाली की मधुभाऊंनी उजव्या हाताने गोळी झाडली? हो सर, हे शक्यच नाहीये. मधुभाऊंच्या हातात एवढी ताकदच नाहीये की ते उजव्या हाताने गोळी झाडू शकतील. मधुभाऊ डावखोर आहेत. अर्जुन चैतन्यला सुद्धा सांगतो की अर्जुन म्हणतो की खून हा मधुभाऊंनी केलेलाच नाहीये, कारण मिसेस सायली असं म्हणताय की उजव्या हाताने ते काही उचलूच शकत नाही. त्याचा अर्थ त्यावेळी आश्रमात 3री व्यक्ती होती ज्याने गोळी झाडली. अँड आय एम व्हेरी शुअर की ती साक्षीच आहे. चैतन्य समोर आता साक्षीचं नाव अर्जुनने घेतलेलं असतं आणि तिला खुनी साबित केलेलं असतं, त्यामुळे चैतन्य मात्र खूप घाबरलेला असतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मंडळी, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रेश्मा भगत, गणेश महाडेश्वर, मनीषा गुरव, निर्मला कोलेकर, मोहिनी कुलकर्णी, राजेश्वरी जाधव, शुभांगी म्हापसेकर, सुजाता त्रिभुवन, रमेश भौसर, शिल्पा पाटील, वासंती दुधाले, चित्रा अमृतकर, नागराज शिंदे, इरा टाके, रोशन हजारे, नयन परब, वृत्ती पाटील, रंजना सावे, सुरेखा रानडे, आकांक्षा, दीपक म्हस्के, पुष्पा पावटे, शुभांगी सावंत, जयदीप पाटील, सेजल नीलम, पूजा चौधरी, शिल्पा सावंत, ज्योती जाधव. तर मित्रांनो, अजूनसुद्धा खूप प्रेक्षकांनी चांगल्या कमेंट केल्या आहे, परंतु त्यांची नावं ही @युजरने स्टार्ट होतात, त्यामुळे मला ती नावं घेता येत नाही आहे. तुम्ही प्लीज तुमचं युजर नेम अपडेट करा, जेणेकरून तुमचं देखील नाव मी रोज घेईल. आणि खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही एवढे चांगले कमेंट करताय, इतका चांगला प्रतिसाद देताय. आणि आपली जशी मागे स्वाभिमानची टीम होती तशी पुन्हा एकदा ही लक्ष्मीच्या पावलांनी टीमसुद्धा बनते असं मला दिसतंय. त्यामुळे थँक्यू सो मच तुमच्या ह्या रिस्पॉन्ससाठी. आणि तुम्ही देखील स्वस्थ राहा आणि तुमची काळजी घ्या. धन्यवाद.